ओके. सगळ्यात महत्वाचं की आजची गुड न्यूज म्हणजे आज आहे 27 फेब्रुवारी. उद्या शेवटचा दिवस आहे 28 फेब्रुवारी आणि हा महिना संपेल. पण या महिन्यामध्ये कंपनीने डीएक्सएन आपल्यासाठी बऱ्याच मोठमोठ्या ऑफर आणल्यात. याचा उद्देश हाच की आपण सगळ्यांनी स्वतःचं माय होम माय शॉप चालू करावं आणि प्रचंड मोठा बिझनेस सुरू करावा. अगदी जर तुम्ही आजपर्यंत कधीही बिझनेस करायचा विचार केला नसाल तरी या अगदी या महिन्यापासून रिडीम्शन ऑफरचा फायदा घेऊन आपण खूप मोठा बिझनेस उभा करू शकतो. त्यातल्या त्यात आज जे काही प्रोडक्ट लॉन्च झालेत, म्हणजे आपण बर्गर म्हणूया, झिमेको बाम म्हणूया किंवा मॅक्स क्लीन, हे तीन प्रोडक्ट तर असे इतके मार्केटमध्ये जोर करतील की मॅक्स क्लीन तर घराघरात जाऊ शकतं, त्यात काहीच वाद नाही. पण झिमेको बाम हा आजपर्यंत फक्त मलेशियामध्येच मिळायचा. मलेशियातून आणताना आमच्याकडे एक रावत काका आहेत, त्यांना ते बाम एवढे आवडायचे की तेच बाम आम्हाला पाहिजे. 5 बाम घ्या, 10 बाम घ्या, 12 बाम घ्या. आणि ते बाम खूप इफेक्टिव्ह आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूया. आणि आज आलेला बर्गर, हा बर्गर आम्ही आज पुणे ऑफिसला खाल्ला सुद्धा. तर मला वाटतं याच्यामध्ये 2 पॅटी आहेत आणि एका पॅटीमध्ये जवळपास 4 मोठे बर्गर होत आहेत, म्हणजे 8 बर्गर होत आहेत. आणि जर पाव वापरले, तुम्ही पाव वडापावचे पाव जर वापरले तर 16 बर्गर होऊ शकतात. आणि खूप इफेक्टिव्ह आहे, खूप खायला चांगलं आहे, क्वालिटी एकदम मस्त आहे. त्याच्यामुळं मी तर म्हणतो की आता बर्गर हाऊसच बऱ्यापैकी चालू शकतो हा बिझनेस. तर आपण बोलूया. सगळ्यात महत्वाचं की ज्या लोकांनी आजपर्यंत बिझनेससाठी पैसे बाहेर नाही काढले त्यांनी अगदी 12,000 रुपये इन्व्हेस्ट करा. स्वतःच्या आयडी कोडवरती डीएक्सएनचे 12,000 रुपयाचे प्रोडक्ट विकत घ्या. म्हणजे तुम्हाला बरोबर एक वर्षभर डिस्काउंट मिळायला चालू होईल. 12,000 रुपये जर बरोबर वापरले तर जे लोक स्टार एजंट आहेत त्यांचं रिडिम्शन 1,000 पीव्ही ला चालू होईल. आणि जे लोक स्टार एजंट अभाव आहेत त्यांचं रिडिम्शन 3,000 पीव्ही ला चालू होईल. पण विचार जर केला तर माझ्या माहितीप्रमाणे तुमचे 12,000 रुपये पहिल्या 3 ते 4 महिन्यात संपणारच आहेत, गॅरंटेड. का संपणार आहेत? कारण अगदी डीएक्सएन तुम्हाला कदाचित पुढच्याच महिन्यामध्ये, म्हणजे अंडरपॅन्ट बनियन डीएक्सएन ब्रँडचे येते. आता मी जो अंगात टी शर्ट घातलाय हा टी शर्ट डीएक्सएन पीयू मध्ये द्यायला आणते. याच्याशिवाय गायनिक पॅड पण येत आहेत, लेडीज करता जे येतात मंथली पॅड्स, ते ते पण पॅड येत आहेत. म्हणजे तुम्हाला कशातूनही बिझनेस उभा करता येईल आणि त्याला पीव्हीएसपी दिले. त्यामुळे फक्त 4 महिन्यात 12,000 रुपये जर तुमचे संपले, तुम्हाला वाटेल की यार मी का नाही माल घेतला 25-30 हजार रुपयाचा, आणि पर्सनल पी होतात, रिटेलिंग व्हायला लागेल. रिटेलिंग वरती तुम्हाला एक्स्ट्रा 10% मार्जिन मिळेल. म्हणजे साधा जर विचार केला तुम्ही की आता एक चहाचा डबा आपण घेतो, एक चहाचा डबा मी घ्यायला गेलो तर माझे 375 जाणार होते. पण 300 म्हणजे 37 रुपये 50 पैसे माझे कमी झाले. म्हणजे 37-50 रुपये मी कमवू शकतो प्रत्येक डब्याच्या मागे एक्स्ट्रा. पहिले मिळायचे मला 95 रुपये, आता परत म्हणजे 1,200 रुपये मिळतील तुला एका चहाच्या डब्यावरती. जर तुम्हाला 1,200 आणि तुमचं पर्सेंटेज मी आता पकडलं, समजा स्टार एजंट आहे, स्टार एजंटचं पर्सेंटेज जर आपण काढलं 135 पी वरती, तर साधारणपणे तुम्हाला परत 40 रुपये मिळत आहेत. म्हणजे एक चहाचा डबा तुमच्यापर्यंत फक्त 150 रुपयाला येतोय आणि तुम्हाला 150 रुपये मार्जिन आहे चहाच्या डब्यावर. 135 पीव्हीचे आहेत 195 एसवी, आणि त्याचे 25% काढा. म्हणजे जवळपास तुम्हाला डबा फक्त 100 रुपयाला मिळतोय. आणि तुम्ही मार्केटला जाऊन विकणारे तुम्ही 375 ला किंवा एमआरपी विकला तर अजून जास्त फायदा. म्हणजे पैशाचा पाऊस पडेल, पण तुम्ही कॅल्क्युलेशन करा. विदाउट कॅल्क्युलेशन काही घडणार नाहीये. तर हे सगळं वापरा, बिझनेस करा. आणि जर तुम्हाला सांगायचं झालं मराठीमध्ये शुद्ध ऑफर, तर सर्व डिस्ट्रीब्युटर करता, म्हणजे अगदी तुम्ही उद्या जर एखाद्याचा फॉर्म भरला उद्या सकाळी आणि त्यांनी जर 1,000 पीव्ही केले तर त्याला सुद्धा डिस्काउंट चालू होणार आहे. नवीन जॉईनिंग तुम्ही काय आणत नाहीये, तुमचे 12,000 रुपये भरून झाले, घरातलाच एखादा कोट टाकला कोणाच तरी आणि मग त्याचे 1,000 पीव्ही केले तर त्याला 6 महिने डिस्काउंट मिळायला लागेल. त्याच्यामुळं तुमचे जॉईनिंग वाढवा. अगदी उद्याच्या एक दिवसात सुद्धा प्रत्येक माणसाने स्वतःचे 1,000 पीव्ही, आणि जे मिटिंगला बसले टीम मधल्या ऍक्टिव्ह लोकांचे एक एक जॉईनिंग जरी केलं तरी सुद्धा त्यांना 6 महिने 10%चे डिस्काउंट मिळायला लागेल. आणि 12,000 रुपयाचा माल घेतला तर 10% डिस्काउंट 12 महिने मिळायला लागेल. अगदी एक 1 मार्च पासून. म्हणजे असं पण नाही की तुम्हाला त्याचं फार वेळा 5 वर्षांनी डबल होणार आहे, 10 वर्षांनी डबल होणार आहे, असं काय थांबायचंय अजिबात नाहीये. त्यामुळे उद्या सगळे जिथं कुठं जवळ स्टॉक पॉईंट असेल, ब्रँच ऑफिस असेल, तिथं पहिल्यांदा जा. ओके.
आणि तुम्ही पहिली खरेदी करा, तुमचं बिल करा, नवीन जॉईनिंग करा, बिझनेस स्टार्टअप करा. एवढी एकच ऑफर नाही. या 12,000 रुपयाच्या खरेदीमध्ये कंबुचाचा बॉक्स पण उचलू शकता. कंबुचाच्या बॉक्सचे जे रुपये 1,610 रुपये होतील, त्या 1,610 रुपयाची पीव्ही आणि त्याचे होणारे रुपये रक्कम सुद्धा डिस्काउंट मध्ये पकडली जाणार आहे. 2 अश्वगंधाच्या बॉटल घेतले की 1 अश्वगंधाची बॉटल फ्री आहे. 2 ब्राह्मीची बॉटल घेतले की ब्राह्मी पावडर फ्री आहे. 3 त्रिफळा घेतल्यावरती 1 आवळा पावडर फ्री आहे. 2 मसाला टी घेतल्यावरती 1 जॅगरी फ्री आहे. ही सुद्धा ऑफर तुमच्या रिडीम्शन मध्ये पकडलेली आहे. सगळ्यात महत्वाचं. आणि ही आता जी अजिबात शांत बसू नका. 30 एप्रिल 2025 पर्यंतच कंबुचा ऑफर चालू राहणार आहे. कंबुचा एखाद्याने विकत घेतले 100 बॉक्स, ओके, 100 बॉक्स जरी तुम्ही घेतले तरी साधारणपणे 560 गुणिले 100, 56,000 पीवी होतात. 56,000 पीवी 100 बॉक्सची. आणि 100 बॉक्स खपायला असा काही वेळ लागणार नाहीये. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की 100 बॉक्स घ्या, 50 बॉक्स घ्या. हे आंबत नाही, खराब होत नाही, नासत नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे कंबूच्या बॉक्सवर तुमची ताकद असेल, कॅपॅसिटी असेल तर ते घ्या. कारण नंतर तुम्हाला हे बॉक्स सुद्धा तेवढे म्हणजे एमआरपी 16च्या 16 बॉटलचे पैसे द्यावे लागतील. त्यामुळे आता उद्या जर तुम्हाला 14वरती 16 बॉटल मिळतात तरी एक्स्ट्रा पैसे तुमचे मिळणार आहे. त्याच्यामुळं 12,000 रुपये करता तर कोणाला थांबवूच नका. मी तो 12,000 घ्या, 15,000 घ्या, 20,000चा माल घ्या स्वतःच्या आयडी वरती. कंबूचा बॉक्स तुम्ही भरपूर उचलू शकता. ऑफर 30 एप्रिल पर्यंतच राहणार आहे. आणि आता कंबूचा बॉक्स तुम्ही घेताय, उद्या लगेच गेला, 1 तारखेला गेला, तर त्याला सुद्धा तुम्हाला 10% रिडीम आहे. म्हणजे किती बेनिफिट आहे. त्यामुळे तुम्ही आता उद्या मी तर म्हणतो प्रत्येकाने 5,000 पीवीचा विचार करा. 5,000 पीवीच्या बिलाचा विचार करा. फ्रेश मारलं तरी काय हरकत नाही, होऊ शकतो. आणि येणारे 5 प्रोडक्ट हे आहेत: बर्गर, जिमेकोबाम, मॅक्स क्लीन, गांधीरा, ओके, स्वर्णपत्री आणि डीएक्सन डायमंड नेटवर्क बुक. या 6 पैकी 4 गोष्टी तुम्हाला घ्यायच्या. आता या 6 गोष्टीमध्ये काय काय आहे आणि कसं काम करणार आहे हे आपण वन बाय वन बघू शकतो. पहिला आपण बघूया झिमेको बाम. झिमेको बाम कसला आहे? रॅपिड पेन रिलीफ. म्हणजे अगदी घड्याळाची मिनिटं लावून तुम्ही बाम लावला की 5व्या 7व्या 10व्या मिनिटाला तुमचं दुखायचंच गायब, तुमची सूजच गायब, तुमची ठणकच गायब, तुमचा मुरगळाच गायब, तुमच्या पाठीचं दुखणंच गायब. एवढा भन्नाट बाम आहे झिमेको बाम. हा मलेशियातच मिळायचा, आपल्याकडे अजिबात नव्हता. खूप दिवसानंतर आपल्याकडे ती मागणी झाली आणि आता तो बाम आपल्याकडे आलाय. त्याच्यामुळे व्हॉट इज झिमेको? झिमेको काय आहे? झिमेको स्पेशली फॉर्म्युलेटेड टू टार्गेट मस्क्युलर पेन. ज्याला मसल पेन असतो, मान दुखतीये, पाठ दुखतीये, खांदा जाम झालाय, त्याच्यानंतर मला बसता उठताना त्रास होतोय, असं जे जे असेल ते त्यात टाकलाय गॅनोडर्मा. सगळ्यात महत्वाचं, आता मार्केटमध्ये तुम्ही झंडूबाम आणताय का, आयोडेक्स आणताय का, बर्नाला आणताय, कुठ्यात गॅनोडर्मा बघितला होता का? कशात गॅनोडर्मा अजिबात नाहीये. ह्याच्यात गॅनोडर्मा विथ जायफळ सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं आणि पेट्रोलियम जेलीचा बेस घेतलाय त्यांनी. त्याच्यामुळे हे तुला अंगाला लावलं की पसरतं लगेच. ओके, नॉन स्टिक आहे, नॉन ग्रीसी आहे. आणि गॅनोडर्माचे फायदे काय काय आहेत आपल्याला? तर अनाल्जेसिक, म्हणजे ज्याला सूज आली, ठणकतंय, दुखतंय, ओके, पेन होत आहेत, बारीक ठणका मारतोय, त्याच्यासाठी वेदनाशामक म्हणून काम करतं गॅनोडर्मा. आणि गॅनोडर्मा कशात कशात आहे? आरजी जेलमध्ये, चहामध्ये, कॉफीमध्ये, आता बाम मध्ये पण आला. प्रमोट्स ब्लड सर्क्युलेशन. ज्यांचं रक्त साकळलंय, ओके, किंवा मसल मध्ये काहीतरी असा काळा पडलाय, उचलताना पडलाय, मुक्का मार लागलाय, त्या सगळ्या ठिकाणी बाम अप्लाय करू शकता. एवढंच नाही, जर आपण म्हणतो ना कार्टिलेज काहीतरी तुटले, शिरा गडबड झाल्यात, मनगट दुखतंय, ह्या सगळ्या ठिकाणी प्रोटेक्ट सेल आणि रिड्युसेस इन्फ्लेमेशन, म्हणजे दाह होतोय, ठणका मारतोय, हे सगळं थांबायला लागेल. सूज कमी होण्यासाठी सुद्धा आपला गॅनोडर्मा मदत करतो. त्यामुळं किडनी पेशंट जे कोण असतील, ओके, त्यांना आर्जिजल तर खायला घाला. किडनी पेशंटला आर्जिजल खूप चांगला आहे. पण जर त्यांना सूज आली असेल कुठं, रुमॅटॉइड आर्थरायटिस वाले, संधिवाताची लोक, त्यांना तुम्ही डायरेक्ट बाम लावायला देऊ शकता. आपण बघा गॅनो मसाज ऑइल द्यायचो. गॅनो मसाज ऑइल पेक्षा भयंकर इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळं
तुम्ही शक्यतो लोकांना आता आपण द्यायचो ना ज्ञान मसाज ऑइल, त्याच्याऐवजी बाम द्यायला सुरुवात करा. ओके. पीव्ही पण चांगले आहेत, एसवी पण चांगले आहेत, सगळंच काम आहे. आणि मला वाटतं की ज्ञान मसाज ऑइल एवढंच लागेल ते पैसे, पण पीव्ही याला जास्त आहेत. त्याच्यामुळे हे वापरा, ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि जायफळ काय काम करतं, तुमचा मसल जो असा काय म्हणू आपण त्याला ठणका मारतोय, शांत राहू देत नाही, झोप लागत नाही रात्रभर. ओके. उभं राहता येत नाही, टाचच दुखते, पाठच दुखते, कंबर दुखते, तर त्या मसल रिलॅक्स करायचं काम करायला लागेल. याचा स्मेल खूप चांगला आहे. नुसत्या वासाने पण तुमचं डोकं जर धरलं असेल एखाद्याचं, डोकं चढलंय, डोकं उतरत नाही, काल घेतली होती आज उतारा भेटत नाही, त्याला वास द्या दाखवून, जिमेकोचा उतारा लगेच भेटायला लागेल त्याला. आणि नॅचरल अनाल्जेसिक, त्यामुळं वेदनाशामक म्हणून ते चांगल्यात चांगलं काम करू शकतं. त्यामुळे जे लोक जिमला जातात, वर्कआउट करतात, त्याच्यानंतर ऍप्स मारतो आपण पोटासाठी, मला पोटाची बेली कमी करायची आहे, डिप्स मारता, जोर मारता, पुलअप्स मारता, तर तुम्हाला जिथे कुठे लॉक झाली असेल बॉडी, त्या ठिकाणी जे ॲथलीट खेळाडू आहेत, सिनियर सिटीजन आहेत, त्यांना मसलचा कुठला पेन असेल तर हा वापरा. पेट्रोलियम बेस आहे. सगळ्यात महत्वाचं, कंबाईन्ड थेरपेटिक प्रॉपर्टीज ऑफ गॅनोडर्मा, म्हणजे औषधी आहे. त्यामुळे झिमोको चांगल्यात चांगलं काम करतं. त्यात टाकला गॅनोडर्मा, त्यात टाकलं नटमेग ऑइल, हे वापरत चला. त्यामुळं पटकन कंबरदुखी राहायला लागेल. ओके. आणि तुम्ही अगोदर थोडंसं मनगटावर लावून बघा, नॉन स्टिक आहे, नॉन ग्रिसी आहे, तुम्हाला स्किनला इरिटेशन वगैरे होतंय का, मग तुम्ही अप्लाय करू शकता. 100% नॅचरल ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, नॅचरल आहे, कुठलंही केमिकल टाकलेलं नाही. आरोमा खूप चांगला आहे, असं स्पा मध्ये फील केल्यासारखं वाटायला लागेल. मला वाटतं झिमेको बाम जर लावला थोडासा, ओके, आणि तो चेहऱ्यावरती नाकाच्या वरती नाकपुडीत लावायचा नाही, तो आगाग मारेल, तर तुमच्याकडे मच्छर काय फिरकेल, सर्दी अलर्जी काय व्हायला लागेल, फिरकणार पण नाही, डास पण पळून जायला लागतील. एवढं भन्नाट आहे ते, वापरा. जीएमपी सर्टिफाईड आहे, आयसो 9001 भेटलेला आहे, प्रोवन प्रोडक्ट आहे, आयसो 9001 जीएमपी सर्टिफाईड आहे, सेफ्टी आणि क्वालिटी रिअश्युअर्ड विथ घेतलेला आहे. फक्त इज सुटेबल फॉर युअर एंटायर फॅमिली, तुमच्या घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला झेमेको वापरता येईल. फक्त 2 वर्षापेक्षा लहान बाळाला देऊ का नका, त्याला स्किन नाजूक असते त्याची, त्याला जळजळ सहन होणार नाही. आणि एक्झरसाइज कॉशन वेन ट्रीटिंग ओल्डर चिल्ड्रन, म्हणजे तुमची आता 8वी 9वीतली मुलं आहेत, 6वी 7वीतली पोरं आहेत, आणि मग व्यायाम करताना आगाग जळजळ त्या लोकांना सहन होत नाही, तर ते विचार करा. आणि अवॉइड डायरेक्ट अप्लिकेशन इनसाइड, नागपुडीमध्ये लावायचं नाही बरं का, मी सांगतोय तुम्हाला, जळजळ होईल. जळजळ मला सुधारणारच नाही 2 मिनिटं, का एवढा उग्र वास आहे त्याचा. त्याच्यामुळे नागपुडीच्या आत लावू नका, वरतून अप्लाय करू शकता. विक्स पेपर भरतो तसं नाकात भरू नका, वरतून लावू शकतो आपण. इमिजिएट घ्या, प्रत्येक घरामध्ये काचायलाच पाहिजे. आजी आहे, आजोबा आहे, गावाकडे काहीतरी दुखतंय, गुडघात चमकलाय, कंबर दुखते, खांदाच वर जात नाही, सगळ्या म्हाताऱ्यांना एक एक झिमेको नेऊन द्या प्रत्येक घरामध्ये. आणि ₹585, डिस्काउंट प्राइस 485, एसवी 185, पीव्ही 140 आहेत. मला वाटतं मसाज ऑइल सुद्धा आता किंमत मला लगेच सांगता यायची नाही, तरी पण 400-425 आसपास झालंय. 100च पीव्ही आहेत त्याला. अरे थोडे पैसे द्यायचे, 140 पीव्ही मिळत आहेत. पीव्ही कशाला जास्त मिळतात आणि पैसे कुठं कमी जातात, असं मारवाडी डोकं आपलं पण लागायला काय हरकत नाही. आपण पण आता व्यावसायिक व्हायचंय मराठी माणसांनो. ओके. सगळ्यात महत्वाचं, झिमेको बाम आपल्याकडे आणायला सुरुवात करा, प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे. इट इज अ वन टाइम इन्व्हेस्टमेंट, आणि हे इमर्जन्सीला तुम्हाला चांगलं चांगलं काम करून देईल. ओके. त्याच्यानंतर आता दुसरं जे प्रोडक्ट आपल्याकडे, त्याचं नाव आहे स्वर्णपत्री. स्वर्णपत्री, नाव सुवर्ण, सुवर्ण म्हणजे सोनं, पत्री म्हणजे पानं. अशी एक वनस्पती आहे ज्याची पानांचा चुरा आपण गरम पाण्यातनं जर पिला तर तुमच्या त्वचे उजळते, त्वचेचा रंग सुधारतो, त्वचेचा टॅन निघून जातो, केसात डॅन्ड्रफ होतोय, चेहऱ्यावरती वांग येतोय, त्वचा तजेलदार वाटत नाही, तर स्वर्णपत्रीची पावडर गरम कोमट पाण्यातनं सकाळी प्यायची आहे. किंवा ज्या लोकांचं सकाळ सकाळी नाक सोंदतं आणि सकाळी उठलं की त्याला एकच काम असतं, शिंका देत राहणं, किंवा किचनमध्ये काय गेलं आणि तिथला वास आला फोडणीचा की शिंका सुरुवात होतात, सटाक सटाक सटाक, त्या लोकांना सकाळी उठल्या उठल्या कब्बर गरम पाण्यातनं पाव चमचा स्वर्णपत्रीची पावडर प्यायला लावा, आणि त्याच लोकांचं परत पोट पण चांगलं साफ व्हायला लागेल. म्हणजे काय गंमत झाली, एक पाव चमचा पावडरमध्ये त्वचा चांगली, श्वसन संस्था चांगली, पोट साफ व्हायला लागते. त्याच्यामुळं हे आपल्याकडं
असायला काय हरकत नाही. स्वस्त प्रोडक्ट आहेत भरपूर आहे. त्याच्यामुळं रिव्हर्ड हर्ब इन आयुर्वेदा फॉर सेंचुरीज नोन ॲज नेचर्स जेंटल लॅक्सेटिव्ह. पोट आरामात साफ व्हायला लागेल. आजा म्हणायची गरज नाही. शम्मी कपूरचं गाणं म्हणायची गरज नाही. आपोआप गेल्या गेल्या व्हायला लागेल. पोट साफ चांगलं व्हायला लागेल. पचन संस्था बॅलन्स राहायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं डोकं पण शांत राहायला लागेल. आपण नेहमी म्हणतो की नाही, तुमच्या डोकं शांत का नसतं? तुम्ही खाल्लेलं अन्न पचत नाही, पोट साफ होत नाही, जेवणच जात नाही, गॅसच पकडलाय, पित्तच झालंय, डोकंच धरलंय. पोटाचा आणि डोक्याचा खूप संबंध आहे. त्यामुळे ज्याचं पोट साफ त्याचं मन साफ म्हणजे बुद्धी साफ. त्याच्या पोटात कचरा त्याच्या मनात कचरा म्हणजे डोकं नीट काम करणार नाही. तर तुम्हाला स्वर्णपत्री हे खूप चांगलं प्रोडक्ट आलंय. हे तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यामुळे त्वचेचे आजार, पोट साफ व्हायला लागेल, हॅपी गट आणि ब्रीदिंग. ज्या लोकांना दमा आहे, अस्थमा आहे, पंप घेतात, ओके, दम लागतो, चालताना धाप लागते, सर्दी वारंवार होते, ॲलर्जी आहे काहीतरी, तर तुम्हाला स्वर्णपत्री द्यायची आहे. आणि 200-250 रुपयाला 190 पिवे त्याला. इथं पण गंमत आहे बघा. आपण टूथपेस्ट घेतो 310 रुपयाला 90 पिवी, इथे 255 रुपयाला 90 पिवी. तुमचं काम पीव्ही कसे आणि मला ऍडजस्ट कसं होतंय. त्यामुळे पीव्ही कंपनी बघते ना, कमीत कमी ज्याला किंमत आहे असेच प्रोडक्ट विकायचे मार्केटला. कंपनी काय म्हणली नाही की तुम्ही अमकच आरजीएलच विका, मॉरंजीच विका. तुम्हाला जे खिशाला झेपल, तसे आपण मॉलमध्ये कपडे घेतोय की नाही गेल्यावरती आवडेल ते, तसं तुम्हाला झेपेल ते प्रोडक्ट घ्या. कंपनी प्रोडक्ट काढू दे ना, काय काढायचे ते. आता 100 काढलेत, उद्या अजून अजून 100 प्रोडक्ट येतील. तुम्हाला जमतंय त्यातनं पीव्ही करा. आणि पीव्ही करताना 5,000, 10,000, 15,000, 20,000 पीव्ही एका माणसाने करायला सुरुवात करा. रिटेलिंग रिटेलिंग रिटेलिंग. उठलं की टाकायचं, दुकान भरायचं की चालला गाडीवर मस्तपैकी. आणि अख्खी बॅगच नेऊन दाखवायची घरात. आलोच काका, तात्या, मामा, मावशी, आत्या, येऊ का तुझ्या गावाला, चहा पिऊ आपण. त्यातच अड्डा खोलायचा, त्यातला चहा पाजायचा, त्यातलीच कॉफी चारायची, कोकोची चारायचं आणि येताना सगळं विकून यायचं. असा बिंदास कार्यक्रम चालू करा. त्याच्यानंतर पुढचं प्रोडक्ट आहे गांधीरा. हे तर मी डीएक्स मध्ये आल्यावरतीच असला ऐकतो बाबा. डीएक्सच्या अगोदर कधी असला ऐकायलाच मिळत नव्हतं. काय झालं की ॲलोपॅथी आणि डॉक्टर, एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय, जडीबुटी आपली असून आपल्याला माहित नव्हती. डीएक्सचं धन्यवाद आहे सगळ्यांचं की आपल्यापर्यंत चांगले चांगले प्रोडक्ट मिळत आहेत. त्याच्यामुळे हे पण ज्यांना सर्दी कप खोकला आहे आणि ज्यांच्या स्किनचा प्रॉब्लेम आहे, वात आणि कफाचा ज्याला प्रॉब्लेम आहे, त्याला गांधीरा. आणि जरा युट्यूब बघा, नेट बघा, गुगलवरती माहिती घेत चला, टाकायचं गांधीरा, ओके. आणि त्याचे बेनिफिट्स काय असतात सगळं दिलंय गुगलनी. फक्त असं नाही की इन्स्टांट रील्स बघायचे आणि फेसबुकचे रील बघायचे. असलं करण्यापेक्षा नॉलेज घ्या, एज्युकेशन घ्या, शिका आणि त्यातनं पैसे कमवा. असं काहीतरी घेऊ शकतो आपण. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतं, हृदय चांगलं राहतं. सगळ्याच लोकांना हृदयाचा प्रॉब्लेम आहे तर आर्जिजल देत बसू नका. सगळ्यांना कॉफीच पाहिजे असं देत बसू नका. असल्या पावडरी भन्नाट चालतील, लोक घेतात गावाकडं, कुठेही घेतात. त्याच्यामुळे ज्यांना चरबीच्या गठुळ्या आल्यात, काय लोकांना इथं गुठळे असते, इथं गुठळे असते, गुठळ्या गुठळ्या, आणि मग डॉक्टर म्हणतात की 2 गुठळ्या काढा, ऑपरेशन करा. कुठं कुठं गुठळ्या काढायच्या, काय लोकांचं अंग भरले, त्या लोकांना ह्याची पावडर प्यायला द्या गांधीराची. वजन कमी करायला चांगली आहे. ज्याचे डोळे कोरडे पडले, सगळ्यात महत्वाचं, ओके, दिसायचं कमी आलंय, मोतीबिंदू लवकर होतात राहतात, त्या लोकांनी आपलं गांधीरा, गांधारी नाही, गांधीरा वापरा, ओके. आणि कफ सुट्टा व्हायला मदत व्हायला लागेल. तुमच्या त्यामुळे जे आपण म्हणतो ना, जंत, कृमी, बॅक्टेरिया आतमध्ये अडकले ते बाहेर पडायला लागतील. सर्दीचा वास येणार नाही, ओके. तुमच्या तोंडाचा घाण वास येत असेल तर तो निघून जायला लागेल. कफ आतमध्ये अडकलेला असतो, जुना कफ सगळा बाहेर काढतं. त्वचा चांगली होते. आणि कुष्ठ म्हणजे काय माहितीये का, ज्यांना ड्राय स्किन पडते, ड्राय स्किन, ओके, मग काहीतरी आपण म्हणतो अंडरगार्मेंटला मुळव्याध, फिशर, खाज, खुजली, स्की, तुमच्या युरिन जवळ किंवा टॉयलेटच्या जवळ सगळं डाग पडायला लागलेत आणि स्किन फंगल झालंय. इथं कोपरावरती असं काहीतरी बघा, इथं पण असे पांढरे डाग येतात, खराब व्हायला लागते, तुमच्या पायाचा घोटा पांढरा काळा पडतो. असे ज्यांना स्किनची अलर्जी आहे, कासा म्हणजे कफ, ओके, आणि कुष्ठ म्हणजे त्वचा, हे जे असेल त्याला चांगलं काम करायला लागतं. जखमा भराया करतं. हेमोराईड म्हणजे ज्यांना जखम होते आणि रक्त वाहतच राहतं, थांबतच नाही, त्यामुळे रक्त शुद्ध करायला लागेल. वजन कमी करतं. ग्लुकोमा, अँटी थर्मोटिक म्हणजे रक्ताच्या गुठळ्या, चरबीच्या गाठी वितळायसाठी काम करतं, ओके. त्यामुळं हे गंभीरा पण तुम्ही घेऊ शकता. आणि हे प्युअर आहे, नॅचरल आहे, पॉवरफुल आहे, 100% नॅचरल आणि आयुर्वेदिक. त्याच्यात कुठलं ऍडिटिव्ह केमिकल काय टाकलेलं नाही.
सोर्स त्याचा डीएक्सने आणलाय म्हणजे डोळे झाकून वापरायचं. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. हे प्रोडक्ट पण चालेल. हे पण 255 रुपयाला 90 PV असलं चालवा मार्केटला. कुणाकडेच नाही. आयुर्वेदिक दुकानात नेऊन दाखवा. आमच्याकडे वाटले आलेत बाबा, असा मिळते आमच्याकडे, हे दाखवा. एखाद्या डॉक्टर बीएमएस डॉक्टरला दाखवा, जडीबुटीवाल्यांना दाखवा, नॅचरोपॅथीवाल्यांना दाखवा, आणि हे बिझनेस करतील. नॅचरोपॅथीचे डॉक्टर जॉईन करा, बीएमएसचे डॉक्टर जॉईन करा, मसाजवाले जॉईन करा. ओके, ब्युटी पार्लरच्या महिला जॉईन करा. स्किनचा प्रॉब्लेम असेल तर तिला सांगायचं हे द्या, आपोआप सगळं चांगलं व्हायला लागेल. त्यामुळे हे सगळं देऊ शकता. सोर्स चांगले त्याचे. आणि आता आलाय द बर्गर. बर्गर म्हणजे धिंगाणा आहे बरं का. बर्गर मी आज खाल्ला बरं का पुणे ऑफिसला. याच्यामध्ये थर्मली स्टरलाइज आणि याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे मजबूत काय काय टाकलंय. खूप छान आहे, पौष्टिक आहे, अजिबात त्रास होणार नाही. त्यामुळे आपल्या पोरांना बर्गर पार्टी आवडेल, पाहुणे घरी आली बर्गर पार्टी आवडेल. त्या बर्गर मध्ये अशा आतमध्ये एवढा मसाला टाकलाय बघा. त्यात काय काय बीटरूट टाकलंय, भोपळी मिरची टाकलीये, लसूण टाकलाय, क्युमिन पावडर टाकलीये, जिरे मोहरी आपण म्हणतो की नाही ते टाकले, ओट्स टाकलेत, पर्पिका पावडर टाकलीये, आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी ते टाकले, ई ओ मशरूम त्याच्यात पण मशरूम टाकले, कांदा टाकलाय, आणि सीझनिंग म्हणजे मिरची मिरच्या टाकलेत. ओके, आणि ब्लॅकबेरी. एवढं सगळं मस्तपैकी त्यांनी बनवलंय. त्यामुळे हे करा. आणि कसा बनवायचा, तर या बर्गरमध्ये बी पॅटी बाहेर काढायची, आणि ती पॅटी अशी अशी चपटी दिली ना, त्याचा गोळा बनवायचा. गोळा गोळा बनताना मग काय करायचं, कम्प्रेस द बॉल इन टू द पॅटी. म्हणजे अशी पॅटी थापायची मस्तपैकी. अशी थापून झाली, असं आपण करतो की नाही, गावाकडे धपाटी करतात अशी, किंवा भाकरी फिरवतात, तसा गोळा बनवा. त्याचं हे करा. आणि मग ते असं केल्यानंतर हॉट पॅन किंवा कढईमध्ये ते असं मस्तपैकी करायचे 2 गोळे, आणि ते ठेवायचे त्याच्यावरती. म्हणजे असं प्लेन घ्यायचं, त्याचा गोळा बनवला आणि ते ठेवला. प्री हिट द ग्रिल पॅन अँड ग्रिल इट फॉर 5 ते 6 मिनिटं ऑन इच साइड. उलट पालट करायचं त्याला. आणि ओव्हन मध्ये ठेवलं तर 1-2 मिनिटं खूप झाली बरं का. त्यामुळे असं कढई वगैरे असेल, तुम्ही तापण असेल हॉट पॅन मध्ये, तर एक 3-4-5 मिनिटं ठीक आहे. पण ओव्हन मध्ये एका मिनिटात ना तर ते करपेल. एवढं छान होईल, मस्तपैकी वापरा. आणि मग त्याची जेव्हा ती तयार व्हायला लागेल का नाही पॅटी, तिला कट करा मस्तपैकी. एका पॅटीमध्ये छानपैकी 8 तुकडे होत आहेत, 4 तुकडे करा. मोठा बर्गर घ्यायचा, आणि त्याच्या आतमध्ये 2 टोमॅटो केचप दिलेत, 2 व्हेज मायोनेज दिलेत, एक मस्टर्ड सॉस दिलाय. हे लावायचं मस्तपैकी. आणि ती पॅटीला तुमच्या जो पाव आहे की नाही, बनपाव, बर्गर पाव, त्या पावाला आतनं मस्त हे लावून घ्या सगळं. लावताना जर तुम्हाला वाटलं त्यात अजून तुमच्याकडनं काय कांदा टाकायचा आहे, कोबी टाकायचं आहे, अजून काय करायचं, महिलांनाही चांगलं माहिती आहे. ओके, त्याच्यामध्ये सगळं टाका. तयार झाला बर्गर. आणि ह्याच्यामध्ये 8 बर्गर मोठे होतात, बनपाव टाकून. आणि तुम्ही जर वडापावचा पाव वापरला तर 16 होतील. त्यामुळे पार्टी धिंगाणा आहे. त्यामुळे सगळ्यांच्या घरी जायचं, बर्गर घ्यायचे 8-10, सगळ्यांच्या घरी 1 टन जाऊन पार्ट्या करायच्या मस्तपैकी. हे बर्गर पार्टी, कंबूच्या पाजा, कॉफी पाजा, फुल धिंगाणा. बर्गरचं दुकान टाका जरा. मस्तपैकी दुकान टाकू शकता. एका कोपऱ्यावर बर्गरचं दुकान, एका बाजूला कॉफी हाऊस, एका बाजूला कंबूच्या बार. असलं पण काम चाललं बरं का. महिला पण करू शकतात घर बसल्या. काय ते ब्लाऊज शिवायचे, मशीन चालवायच्या, प्लास्टिकच्या बॅगा शिवत बसायचं, आणि कोणाच्या तरी घरी जाऊन आपलेच घराच्या महिला जाणार. 8 तास एमआयडीसीत 8,000, 5,000, 4,000 काय मिळतं तुम्हाला त्याच्यामध्ये. घर बसल्या बिझनेस करायचा. झूमवरती व्हिडिओ बघायचे मस्तपैकी. त्याच्यानंतर फेसबुक बघायचं, डॉक्टर सेवेरांची मिटिंग ऐकायच्या, होम मिटिंग बघायच्या, होम मिटिंग घ्यायच्या. घरात बसून महिला महिन्याला 20, 30, 40 हजार रुपये कमवतील. ओके, मी तर जास्त कमी सांगतोय, भरपूर कमवू शकतात. अरे बिहारी कमवतात राव. आपलं तर महाराष्ट्राची शान आहे आपण. सगळ्यात महत्वाचं एज्युकेटेड लोक आहे, वेल पैसेवाले लोक आहेत, घरचे खाऊ शकतील. फक्त त्याला भीती काय, मला गावची काय म्हणतील, काय म्हणत नाही तुला कोण. सगळ्यात महत्वाचा बिझनेस कर. हा बिझनेस कोणाकडेच नाही. बर्गरच्या दुकानात जाऊन हा बर्गर दाखवा, आमच्याकडे असा असा एक बर्गर आलाय, आणि तो बर्गरचं विकतो 250 रुपयाला. अरे आमच्याकडे 250 रुपयाचंच हे पॅकेट आहे. याच्यात किती 8 बर्गर होतात, 250 भागिले 8 करा बरं. ओके, म्हणजे काय झालं, 3 8 24, 30 रुपयाला बर्गर झाला, 35 रुपयाला. आणि विका ना मस्तपैकी 100 रुपयाला. तुम्ही एका बर्गरवर 75 रुपये कमवा. असा धिंगाणा काम होऊ शकतं. 65 PV आहेत, हे वापरा. आणि सगळं खाऊन पिऊन मजबूत झालं की सकाळी मॅक्स क्लीन आहेच आपल्याकडे साफसफाई करायला. हार्पिकच्या ऐवजी एफर्टलेस क्लिनिंग, पॉवरफुल डिस इन्फेक्शन, आणि झिरो कॉम्प्रोमाइजेस हे वापरा. टॉयलेट चकाचक ठेवा, कारण तिथनं किटाणू जीवाणू सगळे येतात. ओके, हे वापरा. अर्धा लिटर आहे, ते अर्धा लिटर आहे, आणि हार्पिक पेक्षा स्वस्त आहे.
1 लिटर पण मिळते आपल्याला. त्यामुळे हे वापरा. आणि कसं वापरायचंय तर त्या भांड्यामध्ये थोडंसं टाका आणि 4 मिनिटं वाट बघा. 4 मिनिटांनी फ्लश करा, टाकाटाक. ओके, हे सगळं वाटायला लागेल. त्याच्यामुळे स्प्रेड वेट स्क्रब फ्लश हे वापरा, सगळ्यात चांगलं व्हायला लागेल. ह्याचे डेमो दाखवा, टीव्हीला दाखवतात डेमो एवढ्या मोठ्या टीव्हीला येऊन. ओके, महिलांनो काम करा जरा. आणि मस्तपैकी सगळं बर्गर पार्टी पण करूया आपण, एन्जॉय करा. 100 रुपयाला फक्त 40 पीव्ही. हार्पिक आणलं होतं का त्याला पीव्ही? अजिबात नाही. डायनाक्लीनला आपल्याकडे पीव्ही आहेत, मल्टी क्लीनरला आपल्याकडे पीव्ही आहेत. त्यामुळं मोठं काम करा. आणि हे सगळं करताना काय करायचंय, माझ्या घरात काय काय लागते, माझ्या कुटुंबात काय काय लागते. हार्पिक म्हणजे मला मॅक्स क्लीन पाहिजे, मला महिन्याला 4-5 बर्गर लागतील. हे बर्गर आपण घेतले, एक गांडीर पावडर घेतली, स्वर्णपत्री घेतली, टूथपेस्ट घेतली, साबण घेतला, राईसब्रेन तेल घेतलं, पिंक सॉल्ट घेतलं. कुठं म्हणले औषधं घ्या, कॉफीचे 2 पुडे घेतले, कोकोजीचा एक घेतला. अरे आपल्याच घरात 1000, 2000, 3000 पी होतील. आणि जे मला लागते ते शेजारच्या घरात लागायला अशी 20 घरं शोधा. हे 20 घरं शोधताना मग आता उद्या जाऊन माल घ्या 15,000 रुपयाचा. अर्ध्या तोळ्याचे पैसे टाका, पाव तोळ्याचे पैसे टाका आणि पहिला माल उचला, 20,000चा माल. उद्या स्टॉक पण खडखडाट व्हायला पाहिजे सगळे. टीव्ही मजबूत करा, सगळ्यांना सांगा, शिडस्टॉक घ्या. आणि येणाऱ्या 90 दिवसात, 3 महिन्याच्या आतमध्ये तुमच्यासारखी काम करणारी 6 लोक मला द्या. सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही कामाला सुरुवात करा. 6 लोक 3 महिन्यात सापडतील तुम्हाला. तुमच्याच जे मटेरियल घेतात तुमच्याकडनं ते. आपलं सगळं प्रोडक्ट कुठून चालते, प्रेग्नंट महिलापासून ते अगदी आजारी माणसापर्यंत सगळ्यांना चालते. आणि प्रत्येकाने स्वतःचं दुकान घरात टाका. तुम्ही माल आणताय जाऊन, घरात लागतं एक मल्टी क्लिनर. ओके, एक काय दिलं तुम्ही, मॅक्स क्लीनर. एक बर्गर, एक काय बर्गर आणताय, अख्खं गाव बर्गर खाईल. विकायला चालू करा, खायला चालू करा, द्यायला चालू करा. मॅस्क्लीन दाखवा, राईस ब्रँड नेऊन दाखवा, शॉप टाका. आपण दुकानात जातो माल घ्यायला, तुम्ही दुकान टाका. तुमच्याकडनं कॉलनीत माल जायला पाहिजे. माय होम माय शॉप, त्याला काय भाडं भरायचे का, लायसन काढायचे का, माणसं कामाला ठेवायचे, काय नाही करायचं. घर बसून बिझनेस. हा बिझनेस, डिएक्शनचा बिझनेस कोणाच्या घरात असेल, कोणाच्या गावात असेल, किती गावात आहे, कुठंच नाहीये. त्याच्यामुळं काही दिवसानंतर जसं आता आपण बघतो ना, अमेझॉनचा मॉल झालाय, डीमार्टचा मॉल झालाय, डीएक्शनचे मॉल घराघरात होतील. आणि डीएक्शन वर्क फ्रॉम होम, कस्टमर तयार करा, हे सगळं वाढवा. एवढी सगळी प्रोडक्टची रेंज आली, प्रोडक्ट वरतून प्रोडक्ट आपल्याकडे भरपूर पडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं काम 3,000 पीव्ही 1 तारखेला मारायचे. आणि 20,000 पीव्हीचाच मला लीडर पाहिजे, अशांची टीम तयार करणार आपण. स्वतः 3,000 पीव्ही करतो आणि 20,000 पीजीपीव्ही करतो. अशी प्रत्येकाने जर 2025 मध्ये, जास्त नाही सांगत मी, पण जीव लावून एक 25 माणसं जर त्यांनी शोधली, तर साधारणपणे 25 × 20,000 किती झाले रे पीव्ही? 25 × 20,000. चला मी करतो, जरा मोबाईल काढा बरं. बघा आता मी करतो. 25 × 20, 1, 2, 3, 5 लाख पीव्ही झाले दादा. हाय कुठं? 25 लोक मला मिळत नाही का अख्ख्या वर्षभरात 20,000 पीव्ही करणारी? आता तुम्ही एकटे सुरू करा, 3 महिने लढा. 3 महिन्यानंतर 6 लोक करा. 6 लोक आले की त्यांच्याकडनं आपण 6-6 जरी पकडली, 5 लाख पीव्ही एका वर्षात जमा होऊ शकतात. त्यामुळं स्ट्रॉंग बेस तयार व्हायला लागेल. आणि तुमच्यातला उद्योजक जागा व्हायला लागेल. ओके, त्यामुळे आयडेंटिफिकेशन ऑफ मायक्रो एंटरप्रिनर व्हा. स्वतःला चॅलेंज द्या. मान सन्मान मिळायला लागेल. आतापर्यंत लई हटाई केली आपली, पै पाहुण्यांनी केली, घरच्यांनी केली, कंपनीतल्या मालकाने केली, नातेवाईकांनी केली. त्यांना काहीतरी बनवून दाखवायची वेळ आपल्याकडे आली आहे. आणि मला प्रत्येक माणूस पाहिजे 20,000 पीजीपी क्लब मधला माणूस. आपण बाकीच्यांना बसणारच नाही. मला लाख, 2 लाख आणि 5 लाख किती येतात काय सांगायची गरज नाही. 20,000 पीजीपी करतो का, तो लीडर आपला. त्यालाच लीडर म्हणायचं, त्याचाच मान सन्मान चालू ठेवायचा. हे काम चालू करा, मोठा बिझनेस उभा राहायला लागेल. त्यामुळं आज झोपू नका, लिस्ट काढा आणि उद्या प्रत्येक माणसाला जाऊन हे सांगायला सुरुवात करा. ओके, तर 1 मिनिट, कुठं गेला तर सर.